हाय हॅलो नमस्कार। तर मैत्रिणींनो, ह्याच ब्लाऊजचं आपण कटिंग आणि अस्तर जोडणं, माप कसं घेणं हे सगळं बघितलेलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ब्लाऊज पूर्ण आपला स्टिच कसा करायचा। अस्तर तर आपण परफेक्ट पद्धतीने जोडलेला आहे, पण आता आपल्याला हे कसं आहे, जे कोणते पार्ट कुठे आणि कशा पद्धतीने जोडले पाहिजे ते बघायचं आहे। आणि आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये कसं येईल, जोडता येईल, आपल्याला फिनिशिंगमध्ये शिवता कसं येईल, त्या काही टिप्स आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगते। चला तर बघा, आता कटोरीचं टोक आपण आणि कटोरी साइड पॅटर्न दोन्ही समोरासमोर ठेवून घेतलं आणि कटोरीचं टोक आणि आपलं साइड पॅटर्नचं गळ्याचं टोक आहे ना ते, आणि कटोरीच्या गळ्याचं टोक हे दोन्ही पण एकावर एक ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू जोडून घ्यायचं आहे। खूप सिंपल सोपी पद्धत आहे, तुम्ही जर एकदा फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला पण जमेल। आणि तर बघा, हळूहळू आपल्याला व्यवस्थित अशी न कुठेही गुढी न पडता हे आपल्याला अशा पद्धतीने कटोरी जोडायची आहे। आता आपण दुसरं पण तसंच सेम पद्धतीने जोडूया, अगदीच कुठेही स्किप न करता व्हिडिओ तयार केलेला आहे। नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला ह्याच्यातून काही ना काहीतरी फायदा होईल। बघू शकता तुम्ही, कुठंच कटोरी कमी किंवा जास्त पडलेली नाहीये, फक्त आपल्याला जे साइड पॅटर्न असतो ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित पुरून जातो। कटोरी जरी थोडीफार जास्त झाली तर आपण व्यवस्थित कट करू शकतो, पण कमी झाली तर कटोरीचे फायदे कमी जास्त होतात। तर बघा, आता एक ठेवून आपण जे आपल्याला एक पट्टी जोडायची आहे ना त्यासाठी आपल्याला आकार देऊन घ्यायचा असतो। तर तो सुद्धा आपण कटोरीचा अर्धा इंच आकार आपण खाली जोडलेला आहे आणि मार्किंग करून आपण ते पण कट करून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला एक पट्टी टोकावर टोक ठेवून अशा पद्धतीने जोडून घ्यायची। बघा, डबल टिप मारून घ्यायची, त्यावरती एक परत दाब टिप सुद्धा मारून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपली एक पॅटर्न तयार झालेला आहे एक साइडचा। पण आता ह्याला हुक लूक पट्ट्या सुद्धा जोडायच्या आहेत आणि पाइपिंग सुद्धा करायची आहे, ते आपण नंतर बघू। अगोदर आपण दुसऱ्या साइडला सुद्धा साइड पॅटर्नला अशाच पद्धतीने एक पट्टी जोडून घेऊया। टोकाला टोक घ्यायचा आहे, कधी पण आपल्याला टोकाला टोकच घेऊन अशा पद्धतीने साइड पॅटर्न आणि एक पट्टी पण जोडून घ्यायची आहे। डबल टिप देऊन घ्यायची, फिनिशिंग महत्त्वाचं असतं। वरतून सुद्धा एक टिप देऊन घ्यायची, जेणेकरून कुठेही फुगा वगैरे पडणार नाही। तुमचं कटोरीचं मेजरमेंट एकदम परफेक्ट बसेल आणि एक पट्टी सुद्धा छान अशी कमरेला व्यवस्थित बसेल। तर बघा, अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून बघायचं एकदम व्यवस्थित येतंय का आपलं। तर अशा पद्धतीने आलेलं आहे। आता आपल्याला करायचं आहेत ह्याच्या आयपट्ट्या आणि हुकपट्टी जोडायची आहे, आयपट्टी जोडायची आहे। त्यासाठी मी 2 इंचाचा इथं डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे, सरळ बाजूने कट करून घ्यायचा। आता इथं बघा, अशा पद्धतीने आपल्याला जे पट्टीचा कपडा आहे ना, आपल्याला खालून 1.5 इंच किंवा 1 इंच ठेवायचा आहे। वरतून आपल्याला नाही ठेवला तरी चालतो, पण असा खालून आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचा आहे आणि वरतून आपण बरोबर घेतलाय, बघितलं। तर बघा, अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे, ते जास्त घेतलेला आहे ना ते कपडा, ते डबल फोल्ड करायचा आहे, परत डबल फोल्ड करायचा आहे दुसऱ्या साईडनी जे आपल्याला पॅटर्न जोडायचा आहे त्या, आणि तशीच डबल फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला सुईच्या बाजूनी डबल फोल्ड करून घ्यायचे। आणि ते कुठं कमी जास्त झालं नाही पाहिजे खाली, ह्याची काळजी घ्यायची, व्यवस्थित करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपलं अशी आयपट्टी जोडून झालेली आहे। आता आपण ह्या पट्टीला आय बनवून घेऊया। त्या अगोदर आपल्याला दुसरा पॅटर्न घ्यायचा, म्हणजे दुसऱ्या साईडचा, त्याला आपल्याला हुक पट्टी जोडून घेऊया, कारण आपल्याला दोन्ही पण पॅटर्न एकावर एक ठेवून गळ्याचा आकार पण देऊन घ्यायचा असतो। तर बघा, अशाच पद्धतीने आपण दुसरी पॅटर्न सुद्धा तसाच पण वरतून ठेवायचा आहे। जसं आपण हुकाची आय पट्टी आहे ना ती खालतून ठेवली होती, तशी आपल्याला डबल फोल्ड अशीच करायची आहे आणि वरतून ठेवून हुक पट्टी जोडून आपल्याला खाली अशी डबल फोल्ड करायची आहे, बघितलंच तुम्ही। तर खूप सोपी पद्धत आहे आणि जर तुम्ही रिपीट व्हिडिओ पाहत राहिलात ना तर खरंच सांगते, तुम्हाला सुद्धा छान पद्धतीने ब्लाऊज स्टिच करता येईल। तर बघा, अशा पद्धतीने आपली हुक आणि आय पट्टी जोडून झालेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं, एकावर एक ठेवायचे। आता जी आय पट्टी जोडलेली आहे ना ती आय पट्टी आपल्याला अर्धा इंच बाहेर काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर हुक पट्टीचा पॅटर्न आपल्याला उलटा ठेवायचा। आय पट्टीचा पॅटर्न सुईचा आणि हुक पट्टीचा उलटा, अशा पद्धतीने एकावर एक व्यवस्थित पॅटर्न सोडून घ्यायचे आणि आपल्याला जितकं आपल्याला गळ्याचं मार्जिंग आहे आपलं तितकं घ्यायचं। तर इथं आम्ही 4.5 इंच गळा आहे, 5 इंच घेतलेला आहे। एक्स्ट्राचं सगळं असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने मी आता ह्याला पाइपिंग करते। आता पाइपिंग करण्यासाठी आपण कधी पण तिरक्याच पट्ट्या काढतो, कारण पाइपिंगला न गोल आकार द्यायचा असेल तुम्हाला तर तिरक्याच पट्ट्या काढा शक्यतो, कारण पाइपिंगचं फिनिशिंग छान येतं। तर बघा, अशा पद्धतीने आता आपण डबल फोल्ड केलेली आहे तिरकी पट्टी आणि ती जोडून घेतलेली आहे। 1/2 इंच मार्जिंग सोडून द्यायचं आहे, ते 1/2 इंच मार्जिंग आपल्याला
डबल फोल्ड करतो ना आपण त्याच्या आतमध्ये घालून द्यायचं आहे ना, अशा पद्धतीने आपल्याला पायपिंगचं फिनिशिंग द्यायचं आहे। आता आपण पायपिंगचा व्हिडिओसुद्धा एक सेपरेट करणार आहोत जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की फिनिशिंगमध्ये पायपिंग कसं जोडायचं। तर बघा आता इथं माझं पायपिंगसुद्धा किती सुंदर असं आलेलं आहे। फिनिशिंग पाहू शकता तुम्ही, कुठेच फिनिशिंग बिघडली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची। बघा पायपिंग किती सुंदर आलेला आहे। पाठीमागचा खालचा सुद्धा कपडा आपला व्यवस्थित डबल फोल्ड करून टिपमध्ये गेलेला आहे, कुठेही दिसणार नाही खालचा कपडा, याची पण काळजी घ्यायची जेणेकरून छोटे छोटे टिप्स आपण फॉलो केल्या तर फिनिशिंग आणि फिटिंग ह्या दोन्ही गोष्टी आपल्या व्यवस्थित येतात। तर बघा अशा पद्धतीने आता मी दुसऱ्या सुद्धा साईडचा गळा घेतलेला आहे, त्याला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने पायपिंग जोडून घ्यायची आहे। अगोदर पट्टी जोडायची आहे। तर आता पट्टी जोडताना आपण कधी पण पुढं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायची आहे। तर बघितलंच तुम्ही, तिथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडली। आता तिथं आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची। तर कशी बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड मध्ये घालायची, परत आपल्याला जे मार्जिंग असतं ना ते आतमध्ये घालून बाहेर काढायचं, म्हणजे अशा पद्धतीने गोल अशी पायपिंग आपल्याला तयार करून घ्यायची। खूप सिंपल आणि इझिली पायपिंग आहे आणि अशाच पद्धतीने आपण पायपिंग शेपमध्ये दिल्या तर आपलं कस्टमरसुद्धा वाढतं आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊजसुद्धा स्टिच होतो। बघा अशा पद्धतीने आता किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे कटोरी ब्लाऊजचं। तर व्हिडिओ तुम्ही खरंच नक्की बघा कारण तुमच्या फायद्याचाच आहे। तर बघा अशा पद्धतीने कुठे कमी जास्त न होता कटोरीचे आकार, कटोरीचे टक्स, कटोरी एक लेवल आणि गळ्याचा आकार समोरच्या पूर्ण एकदम बरोबर आलेले आहे। बघा तुम्ही अगदीच कुठेच कमी जास्त नाही झालेलं, बघा पाहू शकता। आता इथं आपण आय बनवण्यासाठी मेजरमेंट काढूया। आता डबल फोल्ड म्हणजे असा टेप घ्यायचा आहे, पूर्ण फोल्ड करायचा आहे, मध्ये काढायचा आहे, परत फोल्ड करायचा आहे, मध्ये काढायचा आहे, परत फोल्ड करायचा आहे, मध्ये काढायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला 5 आयचे 5 हुकाचे 5 आहेत ना त्याचे पॉईंट मिळाले। मार्किंग करून घेऊया। मार्किंग करून घेतलं आहे। मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला त्याला आय बनवून घ्यायचे। आता आय बनवताना इथं डबल करायचं, रिपीट करायचं जेणेकरून आपले आय कुठेही उसवणार नाहीत आणि फाटणार नाहीत। अशा पद्धतीने आय बनवायचे जेणेकरून कस्टमरही छान पद्धतीने तुमच्यावरती खुश होईल। तर बघा आता अशा पद्धतीने मी आता पूर्ण आय बनवून घेते। आता आय कशी बनवायचे ते तर तुम्हाला माहितीच असेल, पण छोट्या छोट्या गोष्टीत मी टिप्स सांगत असते, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा अशा पद्धतीने मी आता आय तर बनवले, पण आता तुम्हाला मी दिसतंय ना माझा एक हात आहे ना दाबल्यासाठी होता, दाब उचलते मी खाली सोडते, दाब उचलते खाली सोडते, त्याच्यासाठी हे रिपीट जो मागं मुळं आय बनवताना मागं पुढे आपले दाब घ्यायचे, दाब घ्यायचा मशीनचा आणि अशा पद्धतीने आपल्याला आय बनवायचे। कारण जिथं आयचं जे आपण हुक घालतो ना तिथं थोडं स्ट्रॉंग बनवायचं, हुकाने आपलं सुटकणार नाही। आता आपण जी कच्ची टिप दिलेली होती ना अगोदर पट्टी जोडण्यासाठी ती उसून काढायची आपल्याला, ती आपण 5 नंबरची टिप देतो ती इझिली उसवते। तर अशा पद्धतीने आपल्याला ती उसून टाकायची जेणेकरून आपले हुक आतमध्ये जातात आणि व्यवस्थित अशी आपली आय पण तयार होतात। तर बघा अशा पद्धतीने आपले सिंपल असे सुंदर असे आय तयार झालेले आहेत। इथे तुम्ही दोऱ्याचे सुद्धा आय बनवू शकता। तर बघा अशा पद्धतीने हुक त्यामध्ये इझिली जातं, बघा अशा पद्धतीने। तर आता दोऱ्याच्या आयचा सुद्धा व्हिडिओ आहे, त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देईल। तर बघा अशा पद्धतीने आता पूर्ण आपलं फ्रंटचं पॅटर्न दोन्ही पण तयार झालेले आहे, दोन्ही पण कटोऱ्या वगैरे सगळं पॅटर्न आपलं पूर्ण समोरचं तयार झालेलं आहे। आता आपण मागचा भाग घेऊया। तर बघा मागच्या भाग आपण तर जोडून घेतलेला होता, त्याला टक्स पॉईंट पण दिलेले होते, आपण अस्तर वगैरे जॉईंट करून घेतलं होतं। आता टक्स पॉईंट आपण टक्स देऊन घेऊया टक्स पॉईंटच्या जागेवरती। तर अशा पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचे असतात, जे आपण टक्स देतो ना खालून आपल्यावरती जुळवून द्यायचे असतात जेणेकरून टक्स पॉईंट व्यवस्थित येतात। तर बघा अशा पद्धतीने आपण अर्धा इंचाचे टक्स दिले। आता नॉटही बसून घेते मी। आता नॉट कुठं बसवले पाहिजे ते तुम्हाला समजलं पाहिजे, कारण आपण जे 2.5 इंचचा 3 इंचाच्या खाली आपण आकार देतो गळ्याचा म्हणा किंवा 3 इंचाच्या खाली कोणताही आकार असो ते 3 इंचाच्या खाली देत असतो। तर इथं बघा अशा पद्धतीने आपण आता तिथंच आपण पॉईंटला 3 इंचच्या शोल्डरपासून ते खाली 3 इंचाच्या तिथं आपण दोन्ही पण नॉट बसून घेतलेले आहेत बरोबर एक लेवलमध्ये। आता त्याला आपण टक्स पण देऊन घेऊया। हे टक्स आलं ते सॉरी आपण हे लटकन बनवून घेऊया, पण त्यानंतर आता आपण ह्याला गाठण घेऊया मारू आणि आपल्या गळा तर रेडी आहे, पण आता आपल्याला लेस बसवायची आहे। लेसनी लुक छान येईल त्यासाठी। तर आता लेस बसवायचे सुद्धा काही पॉईंट्स असतात मैत्रिणींनो, तर त्या सुद्धा लक्षात घ्यायचे असतात आपल्याला। आता ही लेस आहे ना व्यवस्थित अशी हळूहळू आपल्याला बसून घ्यायची आहे
आता लेस आपली कुठेही अशी कपडा न दिसता आपल्याला एकदम पॉइंटला कडेला लेस बसून घ्यायची, जेणेकरून लेस जर तुमची कडेला व्यवस्थित अशी बसून गेली तर तुमचं फिनिशिंगसुद्धा अगदी छान आणि छान पद्धतीनेच येईल। तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला लेस बसून घ्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने साधी सिंपल आपण मस्त अशी लेस बसून घेतलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला मस्त अशी लेस तर बसून झालेली आहे। आता आपल्याला त्यानंतर ह्याला डबल टिप पण द्यायची, कारण फिनिशिंगमध्ये छान दिसते लेस डबल टिप दिल्याच्या नंतर आणि लेससुद्धा छान बसते, कुठेही उसवणार वगैरे नाही। तर बघा अशा पद्धतीने पानगळाचा शेप पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे। आता आपण त्याला नॉटला लटकन पण बनवून घेऊया, फक्त त्रिकोण लटकन बनवणार आहे, जास्त बनवणार नाही। आता इथं कपडा तर होता पण जास्त लटकन मी बनवणार नाही, कारण कस्टमरला मी जर सांगितलं तरच तुम्ही बनवून द्या किंवा नका बनवून देऊ, कारण कोणाला आवडतं कोणाला नाही। तर बघा अशा पद्धतीने हे आपल्याला त्रिकोण लटकन बनवण्यासाठी चौकोन कपडा लागतो डबल फोल्डचा, तुम्ही कितीही इंचीचा घेऊ शकता, तुम्हाला कमी जास्त लागेल तसा। तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण त्रिकोणमधून असे लटकन बनवून घेऊया सिंपल। आता लटकनचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत, त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। आपल्या चॅनलवरती व्हिडिओ कोणता नाही असं म्हणून नाहीये, सगळंच आहे। तुम्हाला जर ब्लाउज कटिंग स्टिचिंग आणि फॅशन डिझायनर बनायचं असेल तर खरंच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळेच व्हिडिओ मिळतील आणि तुम्हाला क्लास न करता सुद्धा हे शिकायला मिळणार आहे, कारण माझ्या अनुभवातून मी खूप जास्त तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते, माझा अनुभव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तर बघा आता मी तेच तर बोलले पण आता त्यानंतरचं तुम्हाला सांगते। बघा अशा पद्धतीने आपल्याला आता व्यवस्थित असा पॅटर्न आपला मागचा ठेवून घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला समोरचे दोन्ही पण पॅटर्न बनवून ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने दोन्ही पण आपले शोल्डरला शोल्डर जोडायचे आहेत। आता इथे एक तुम्हाला ट्रिक सांगते। आता शोल्डरला शोल्डर तर आपण जोडून घेतले, पण आता आपल्याला जे खांद्यावरती फुगा येतो म्हणजे शोल्डरच्या बाजूने भाईच्या आणि शोल्डरच्या आतमध्ये जो फुगा येतो समोरच्या बाजूने, तेच आपला न येण्यासाठी आपल्याला काय करायचंय, थोडंसं कट करून घ्यायचं। मी जसं तुम्ही बघितलंच, तुम्ही एक लेवलमध्ये बस करून घेतलं आणि कटही केलं आणि तशाच पद्धतीने आपल्याला जो शोल्डर म्हणजे होती ना, आता कुणाची भाई कमी जास्त पडते कारण तुम्ही इकडे तिकडे खेचता त्यासाठी, पण आपल्याला भाई जोडताना कधी पण कसं जोडायचं, मेन पॉईंट काढायचा। आपला मेन पॉईंट कोणता असतो तर शोल्डरचा असतो आणि शोल्डरचा मेन पॉईंट आपण आणि आपला जो भाईचा मेन पॉईंट कोणता असतो आपण मध्ये काढून कट मारतो, तर ते कट आपल्याला शोल्डरच्या मेन पॉईंटवरती ठेवून व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे। दोन्ही पण भाग जोडून घ्यायचे आणि त्यावरती परत एक डबल टिप देऊन घ्यायची। पुढच्या आणि मागच्या मुंड्याचं जोडून झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला एक डबल टिबल अशा टिपा देऊन घ्यायच्या, जेणेकरून तुमचं ब्लाऊज कुठेही उसवणार वगैरे नाही आणि कस्टमर सुद्धा फाटल पण उसवणार नाही। अशा पद्धतीने पाहिजे, कस्टमरचं ब्लाऊज फाटलं तरी उसवलं नाही पाहिजे अशा पद्धतीने। तर बघा आता माझं तर बाही तर जोडून झालेले आहे, आता मी दुसरी पण बाही जोडून घेते। तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला तसंच सेम करायचं आहे। जे समोरचा भाग आहे ना तो थोडासा कट करून घ्यायचा, जेणेकरून आपले जे शोल्डरचे पॉईंट असतात ना ते व्यवस्थित येतात आणि कुठेही जे फुगा आहे ना फुगा ते समोरचा येणार नाही ह्याची काळजी घ्यायची, कारण तिथंच खूप मेन प्रॉब्लेम्स असतात बऱ्याचशा कस्टमरचे, की भाईच्या आणि शोल्डरच्या आतमध्ये फुगा येतो, मग ते फुगा आल्याच्या नंतर छान दिसत नाही, ब्लाऊज लूज वाटतं। तर हे प्रॉब्लेम्स नाही येण्यासाठी आपल्याला काय करायचं, गळ्याची रुंदी जास्त घ्यायची नाही, 2 इंच किंवा 2.25 इंचच घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टी किती घ्यायची तर 2.5 इंच घ्यायची। 2.5 इंच शोल्डर पट्टी तर शोल्डरपर्यंतच राहून द्यायची आपल्याला आणि जे आपण जॉईंट आपण खाली येतो ना तर तिथं आपल्याला थोडं थोडं कट करून घ्यायचं, जेणेकरून हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। तर बघा आता आपल्याला दोन्ही पण बाहेर जोडून झालेले आहे, ब्लाऊज आपल्याला सोयीचाच ठेवायचा आहे आणि एक ठेवून घ्यायचं हुकलूक पट्ट्या अशा पद्धतीने आणि आपल्याला व्यवस्थित असं मार्जिंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मागच्या पॉईंटपर्यंतच हे मार्जिंग ठेवायचं आहे, जे काही एक्स्ट्राचं आहे ना समोरचं मार्जिंग ते कट करून घ्यायचं आहे, त्यासाठी मार्किंग करायची। आता इथं एक्स्ट्राचं शक्यतो येत नाही, पण आपण काय करतो, एक पट्टी थोडी जास्त होते किंवा आपण हुकलूक पट्ट्या जोडतो ना तर तिथं आपण आईज पट्टीच्या तिथं साईडला ना 1/2 इंच 1 इंच वाढतं, तर ते सुद्धा आपल्याला 1/2 इंच कट करून घ्यायचे। आता इथं बाही आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेतली होती कटिंगमध्ये, तुम्ही पाहिलंच असेल, ती सुद्धा जास्त पडली तर ती सुद्धा आपण कट करून घेऊया। कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची, कारण कमी पडलं तर ब्लाऊज सगळा बिघडतो, जास्त झालं तर आपण कट करू शकतो साईडनी मार्जिंग, पण आपण कमी झालं तर मग आपल्याला परत जॉईंट द्या, परत अजून बरंच काही कुटाणा होतं ब्लाऊजचा।
त्यासाठी कमी नाही पडलं पाहिजे। माझ्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर कमी अजिबात पडणार नाही। तर बघा आता आपल्याला सुईच्या साईडने टिप देऊन घ्यायची आहे। अशी छान पद्धतीने आपण व्यवस्थित सुईच्या साईडने टिप देऊन घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जे टिप घेतल्याच्या नंतर जे काही एक्स्ट्राचं हे मार्जिंग असतं ते टिपपर्यंत सगळं कट करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। उलटा ब्लाऊज करायचा आहे, फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मार्जिंग पकडून हे करायचं आहे, टिप मारून घ्यायची। तसंच सेम पद्धतीने दुसऱ्या साईडला पण करायचं आहे, ब्लाऊज उलटा करायचा आहे, मार्जिंग धरायचं आहे आणि व्यवस्थित असं कडेने आपण टिप मारून घ्यायची। अगोदर आपल्याला पहिली दाब टिप मारायची, नंतर फिटिंगच्या टिपा मारायच्यात, ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवते। कंटिन्यू करा व्हिडिओ। तर बघा कंटिन्यू करा म्हणजेच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणूनच तुम्हाला कळेल। आता मेन पॉईंट आला आपला फिटिंगचा। आता फिटिंगमध्ये जर ब्लाऊज बसलं, जरी तुमची थोडी फिनिशिंग चुकली असेल किंवा फिटिंगमध्ये जर ब्लाऊज छान बसला तर फिनिशिंग चुकली तरी तुमचा फिटिंगमध्ये ब्लाऊज बसला तर कस्टमर तुमच्याकडे वारंवार येईल, ही गॅरंटी देते। आता फिनिशिंग तर आपण मापानुसार येतो पण फिटिंगमध्ये येत नाही। आता हे कस्टमरचा ब्लाऊज आहे, ह्याच ब्लाऊजवरून आपण माप घेतले होते, आता त्याच ब्लाऊजवरून आपण फिटिंग पण टाकणार आहोत। आता मी तुम्हाला पहिलं दाखवलं की मागचा पुढचा भाग आपला बरोबर आलेला आहे का नाही ते आपण अगोदर आपलं चेक करायचं। जुन्या ब्लाऊजचा जर बरोबर असेल तरच आपण ते ब्लाऊजवरती आपण फिटिंग टाकायची, नाहीतर मग काय करायचं आपण अंगावरती माप घ्यायचे ब्लाऊजचे आणि कस्टमरचे आणि ते माप आपण टाकायचे किंवा मग ब्लाऊजचे माप काढलेले असतात त्यानुसार आपल्यानुसार आपण माप ॲडजस्ट करून टाकायचे। तर बघा आता हे बरोबर होतं तर मी टाकते। आता ब्लाऊज पूर्ण ते मी उलटा करून घेतलेला होता आणि तेच मी आता दंडघेर टाकते। जिथे दंडघेराची टिप आहे तिथं, छातीची टिप आहे शेवटची तिथं आणि कंबरेची जशी शेवटची टिप आहे तिथं, अशा पद्धतीने मार्किंग घेतले करून। आता हे तिन्ही पण पॉईंट आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत। बघा एक लेवलमध्ये सरळ असे पॉईंट आले पाहिजे, तर माझे बरोबर असे एक लेवलमध्ये सरळ पॉईंट आलेले आहेत। आता इथं मी मार्जिंग 2 इंच घेतलं होतं, त्यासाठी मार्जिंग थोडं जास्तच उरले, पण नाही चालतं कारण हे आपल्याला मार्जिंग हवं असतं, कारण कस्टमर सांगतात की मार्जिंग तुम्ही 2 इंच 1.5 इंच कमीत कमी 1 इंचाच्या पुढंच ठेवा, तर त्यासाठी मी 2 इंच मार्जिंग टाकते। तर बघा अशा पद्धतीने मार्जिंग कमी नाही पडलं आणि आपलं मार्जिंगसुद्धा भरपूर आहे आणि टिप एक लेवलमध्ये फिटिंगची टिपसुद्धा आपली सरळ आली तरच फिटिंग व्यवस्थित बसते। तर बघा अशा पद्धतीने माझी सरळ अशी टिप बसून गेलेली आहे। आता मी पहिली टिप तर दिली, आता मी दुसऱ्या टिपासुद्धा देते। आता इथं व्यवस्थित असं आपल्याला दाब मागं पुढं घ्यायचा शेवटला, तर सुरुवात करताना सुद्धा आणि एंडला सुद्धा बघा अशा पद्धतीने दाब उचलायचा, मागं पुढं घ्यायचा, परत टिप द्यायची, परत शेवटला दाब मागं पुढं घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला 4-5 टिपा फिटिंगच्या द्यायच्या, जेणेकरून कस्टमरला ब्लाऊज टाईट झाला तरी तो उचलून घालू शकतो किंवा लूज झाला तर तो आपल्याकडे टिपा मारायला आणू शकतो। अशा छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायच्या। तर बघा अशा पद्धतीने लूज तर होणारच नाही, पण जरी लूज झाला तरी आणू शकतो, पण जर टाईट झाला तर कस्टमर त्यांचं ते एक टिप उसून ते घालू पण शकतात। असे त्यासाठी आपल्याला 4-5 टिपा आपण देऊन टाकायच्या। अशा पद्धतीने 4-5 टिपा मारून घ्यायच्या ब्लाऊजला, जेणेकरून कस्टमरचं ब्लाऊज कुठेच खराब वगैरे होणार नाही आणि आपल्याला ते दुरुस्त पण करता येईल। जरी थोडंफार इकडं तिकडं झालं तर मार्जिंग ठेवलं तर खूप काही होतं। तर बघा अशा पद्धतीने आपण टिपा तर देऊन घेतल्या। आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, एक्स्ट्राचे दोरे वगैरे जे काही असतील ते कट करून घ्यायचे आणि ब्लाऊज आपला पूर्ण हे करून घ्यायचा, सुईचा करून घ्यायचा। आता बघा हे खांद्याचे एक लेवलचे पॉईंट होते ती तुम्ही बघितले, कुठेच कमी जास्त पडलेलं नाही, भाईच्या साईडनी सुद्धा बरोबर एक लेवलमध्ये आलेला आहे। तुम्ही भाई पाहू शकता, शोल्डर पाहू शकता, कटोरी ब्लाऊज पाहू शकता आणि दोन्ही पण साईड आपण उलट्या करून सुईच्या करून घेऊया। शोल्डर पाहू शकता, भाईला फुगा वगैरे बघा तुम्ही कुठेच पडलेला नाही, काहीच नाही, व्यवस्थित असं तुमचं मार्जिंग आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण सुईचा करून घेऊया, बघूया सगळं। आता बघा पट्टी सुद्धा सेम आलेली आहे, अगदीच कुठे कमी जास्त नाही। कटोरीचं बघा तुम्ही, फिनिशिंग बघा तुम्ही, मेन महत्त्वाची फिनिशिंग आहे, एक नंबर अशी फिनिशिंग आलेली आहे। असेच ब्लाऊज तुम्हाला कटिंग स्टिचिंग जर शिकायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असेच ब्लाऊज व्हिडिओ पाहून कटिंग आणि स्टिचिंग करता येतील आणि ते सुद्धा मी हे अशा सुटसुटीत कपड्याचं तुम्हाला ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचं हे व्हिडिओ टाकलेले आहे। त्या व्हिडिओमध्ये सगळंच काही सांगितलेलं आहे आणि अगोदरचे सुद्धा भरपूर सारे व्हिडिओ आहेत, त्याचे लिंक्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देईल। व्हिडिओ सगळे बघा, माप घेण्यापासून तर पेपर
पॅटर्न कटिंग, स्टिचिंग आणि सगळंच काही आहे. व्हिडिओला एक लाईक नक्की करा.